नमस्कार, मी युगंधरा पाटील. आपण आता पाहूयात माझी वसुंधरा अभियान 5चा MIS कसा भरायचा ते. आपला पहिला थीमॅटिक एरिया आहे भूमी. भूमी थीमॅटिक एरियाचे 2 भाग पडतात. पहिला आहे हरित आच्छादन व जैवविविधता आणि दुसरा आहे घनकचरा व्यवस्थापन. तर त्यातला पहिला भाग म्हणजेच हरित आच्छादन आणि जैवविविधतेमधले इंडिकेटर्सचा MIS कसा भरायचा ते आपण पाहूयात. हरिताच्छादन आणि जैवविविधता मधला आपला पहिला इंडिकेटर आहे माझी वसुंधरा अभियान लावलेली आणि जगवलेली एकूण झाडे. 1A मध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान आपण किती वृक्षांची लागवड केली तर त्याची संख्या लिहायची आहे. उदाहरणार्थ आपण 5000 झाडे लावलेली असतील तर त्यांची संख्या इथे आपल्याला अशी द्यायची आहे. त्याचबरोबर आपण जेवढी झाडे लावलेली आहेत त्यापैकी किती झाडे जगली, म्हणजे 5000 पैकी जर 4500 झाडे जगली तर ती संख्या इथे अशी द्यायची आहे. त्यानंतर आपण जे काही वृक्ष लागवड केलेले आहेत त्यापैकी किती स्थानिक प्रजातीचे वृक्ष होते, म्हणजे मी 5000 जी झाडे लावलेली आहेत त्यापैकी 5000 सर्वच हे देशी प्रजातीचे वृक्ष होते आणि त्यापैकी माझे 4500 वृक्ष हे जगलेले आहेत. हा डेटा इथे आपल्याला असा सबमिट करायचा आहे. त्यानंतर 2C मध्ये म्हणजेच जे आपले स्थानिक वृक्षांची एकूण जगवलेल्या स्थानिक वृक्षांच्या जी टक्केवारी आहे ही इथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. 3A मध्ये आपल्याला आपण माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान जेवढे वृक्ष लागवड केलेले एकूण एकत्रित क्षेत्रफळ आहे तर ते आपल्याला इथे चौरस मीटर्स मध्ये द्यायचं आहे. समजा मी 500 चौरस मीटर्स मध्ये वृक्ष लागवड केली तर ते संख्या इथे आपल्याला अशी द्यायची आहे. 3B मध्ये माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान आपण रस्त्याच्या कडेला किती वृक्ष लागवड केली तर त्याची एकूण लांबी आपल्याला इथे मीटर्स मध्ये द्यायची आहे. 500 मीटर्स वरती जर आपण रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड केलेली असेल तर ती इथे संख्या अशी द्यायची आहे. त्यानंतर 3C मध्ये आपल्याला आपण जे काही वृक्ष लागवड केलेली आहे, वृक्षारोपणाचे कार्यक्रम आपण राबवलेला आहे त्याचे आपल्याला जिओटॅग फोटोग्राफ्स इथे द्यावे लागणार आहेत. तर 3C मध्ये आपल्याला आपण वृक्ष लागवड करण्यापूर्वीचे जे काही लोकेशन्सचे फोटोज आहेत ते जिओटॅग करून ते आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचे आहेत. लक्षात ठेवा इथे आपण एकच फाईल अपलोड करू शकतो, त्यामुळे तुम्ही जे काही फोटोज तुम्ही जिओटॅग फोटोग्राफ्स घेतलेले असतील तर ते सर्व तुम्हाला एका PDF फाईलमध्ये कंपाईल करायचे आहेत आणि ती एकच PDF फाईल इथे अपलोड करायची आहे. या PDF फाईलची साईज ही मॅक्झिमम 5 MB असली पाहिजे. 5 MB पेक्षा जास्त जर फाईलची साईज असेल तर तुम्हाला ती फाईल कंप्रेस करायची आहे. 5 MB पेक्षा कमी त्याची साईज करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती फाईल इथे 3C मध्ये अपलोड करायची आहे. त्याच पद्धतीने 3D मध्ये आपल्याला आपण वृक्षारोपणाकरता दरम्यानचे जे काही फोटोज काढलेले असतील तर ते सर्व फोटोग्राफ्स इथे कंपाईल करून ते PDF फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचे आहे. 3E मध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियानाच्या शेवटच्या 2 महिन्यातले जे फोटोज आहेत, आपण जे काही वृक्षारोपण केलेले आहे तर त्याचं माझी वसुंधरा अभियानाच्या शेवटच्या 2 महिन्यातल्या स्थितीतले जे काही फोटोज असतील तर ते काढून तुम्हाला जिओटॅग करून ते फोटोज PDF फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचे आहे. मी एक फाईल इथे अपलोड करून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने इथे आपण PDF फाईल अपलोड करणार आहोत. त्यानंतर 3F मध्ये आपण हे जे काही वृक्षारोपणाचे कार्यक्रम केलेले आहेत तर त्या संबंधीचे जे काही कार्यारंभ आदेश आहेत ते सर्व तुम्हाला इथे PDF फाईलमध्ये अपलोड करायचे आहे. 3G मध्ये आपण जो काही वृक्ष लागवड केलेली आहे त्या संबंधीचा देखभालीचा अहवाल आपण जो काही तयार केलेला असेल किंवा देखभालीचा काही प्लॅन तुम्ही तयार केलेला असेल तर तो इथे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. 3H मध्ये वृक्षारोपण करतानाचे जे काही आर्थिक अहवाल असतील, म्हणजे फायनान्शियल ब्रीफ्स असतील, आर्थिक प्रगतीचे अहवाल असतील तर ते सर्व तुम्हाला इथे 3H मध्ये PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे. 3I मध्ये आपल्याला वृक्षारोपणासंबंधीचा जो काही तपशील आहे तो आपल्या प्रिस्क्राइब्ड एक्सेल फॉर्मॅटमध्ये भरून ती एक्सेल फाईल इथे आपल्याला अपलोड करायची आहे. लक्षात घ्या माझी वसुंधरा अभियानाच्या संचालनाद्वारे जे काही आपल्याला टेम्पलेट्स मिळालेले आहेत एक्सेल फॉर्मॅटचे, त्याच एक्सेल फॉर्मॅटमध्ये आपल्याला माहिती भरून ती एक्सेल फाईल आपल्याला इथे अपलोड करायची आहे. एक्सेल फाईल अपलोड करत असताना अशा पद्धतीने तुम्ही ही एक्सेल फाईल इथे
अपलोड करू शकता. लक्षात ठेवा, माझी वसुंधरा अभियानाच्या संचालनाकडून मिळालेल्याच एक्सेल शीटमध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे. कारण ह्या एक्सेल शीटमध्ये आपण काही व्हॅलिडेशन्स लावलेले आहेत, फॉर्म्युलाज सेट केलेले आहेत. तुम्ही जर ह्या एक्सेल फाईलची डुप्लिकेट करून जर ती अपलोड केली तर ती एक्सेल ही ग्राह्य धरली जाणार नाही, कारण त्यात व्हॅलिडेशन्स चेक होतील. आणि लक्षात ठेवा, आपण जेव्हा एक्सेल शीट अपलोड करत आहोत तेव्हा ती त्याच इंडिकेटरची आपण अपलोड करायची आहे. जर दुसऱ्या इंडिकेटरची एक्सेल शीट तुम्ही ह्या इंडिकेटरसाठी लावलीत तर ती ग्राह्य धरली जाणार नाही आणि त्याचे कोणत्याही प्रकारचे गुण आपल्याला इथे मिळणार नाहीत. 4A पासून आपल्याला माझी वसुंधरा अभियानाचा अपकीपचा डेटा लागणार आहे. म्हणजेच माझी वसुंधरा अभियान 1 दरम्यान आपण किती झाडे जगवली तर त्याची संख्या इथे आपल्याला द्यायची आहे. 6000 मी झाडे जगवली आणि मी ती 3 लोकेशन्सला केली आहेत प्लांटेशन. तर इथे आपल्याला 4AI पासून इथे आपल्याला वैध गुगल मॅप लिंक द्यायचं आहे जिथे जिथे आपण प्लांटेशन केलेलं आहे. समजा तुम्ही 3 ठिकाणी केलं असेल तर इथे आपल्याला इथे एकच लोकेशन दिसत आहे, तर इथे ब्लू कलर मध्ये आपल्याला ऍड ऑन हा ऑप्शन दिसत आहे. या ऍड ऑन ऑप्शनवर क्लिक केलं तर आपल्याला इथे आपण एकपेक्षा अधिक लोकेशन्स इथे टाकू शकत आहोत. तर एकपेक्षा जास्त लोकेशन्सला प्लांटेशन केलेलं असेल तर इथे आपण ऍड ऑनचा वापर करून आपण इथे लोकेशन्स देऊ शकतो. अशीच माहिती आपल्याला 4B साठी माझी वसुंधरा अभियान 2 मध्ये आपण किती झाडे जगवली तर त्याची संख्या देऊन त्याचे जिथे जिथे तुम्ही प्लांटेशन केलेले आहे त्याचे लोकेशन्स इथे आपल्याला द्यायचे आहेत. एकपेक्षा जास्त लोकेशन्स असतील तर ऍड ऑन ऑप्शनचा वापर करून आपण एकपेक्षा जास्त लोकेशन्स देऊ शकतो. 4C मध्ये इथे आपल्याला माझी वसुंधरा अभियान 3 चा डेटा, अपकीपचा डेटा इथे लागणार आहे. यामध्ये आपण माझी वसुंधरा अभियान 3 मध्ये किती एकूण झाडे जगवली तर त्याची संख्या द्यायची आहे आणि हे झाडे तुम्ही कोणत्या कोणत्या लोकेशन्सला लावली आहेत तर त्या लोकेशन्सची वैध गुगल मॅप लिंक इथे आपल्याला द्यायची आहे. एकपेक्षा जास्त लोकेशन्स असतील तर इथे ऍड ऑनचा ऑप्शनचा वापर करायचा आहे. त्याच पद्धतीने 4D मध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान आपण किती वृक्ष लावले, जगवले तर त्याची संख्या इथे आपल्याला द्यायची आहे आणि 4DI पासून आपण त्याचे गुगल मॅप लिंक लोकेशन्स द्यायचे आहेत. लक्षात ठेवा, इथे आपल्याला जे गुगल मॅप लिंक द्यायचे आहेत तर हे वैध गुगल मॅप लिंक असणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकेशन्स देत असताना तुम्ही वैध गुगल मॅप लिंक अपलोड कराल ह्याची दक्षता घ्या. इथे आपला हा पहिला इंडिकेटर आपला संपलेला आहे, तर तो तुम्ही सेव्ह ड्राफ्ट करून नेक्स्ट इंडिकेटरची आपण माहिती बघूया. आपला पुढचा इंडिकेटर आहे जिओ टॅगिंग सह वृक्षगणना, तयारी आणि प्रकाशन. 1A मध्ये आपल्याला आपण माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान वृक्षगणना अहवाल तयार केला आहे की नाही ह्याचं उत्तर द्यायचं आहे. आपल्याला इथे ड्रॉपडाऊन ऑप्शन दिसत आहे येस अँड नो. जर आपण माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान जिओ टॅगिंग सह वृक्षगणना अहवाल तयार केला असेल तर आपण येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि जर केलं नसेल तर आपण नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. जर आपण केलं असेल तर आपल्याला पुढच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आपण माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान जर जिओ टॅगिंग सह वृक्षगणना अहवाल तयार करून प्रकाशित केलेला असेल तर त्याची तारीख ही आपल्याला ह्या कॅलेंडर मधून सिलेक्ट करायची आहे. माझी वसुंधरा अभियान 5 च्या कालावधीमधले जी काही तारीख असेल ज्या दिवशी तुम्ही जिओ टॅगिंग सह वृक्षगणना अहवाल तयार करून प्रकाशित केलेला असेल तर ती इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर 1C मध्ये इथे आपल्याला आपण तो वृक्षगणना अहवाल जो आहे तो कुठे प्रकाशित केला तर त्याचं उत्तर द्यायचं आहे. जर आपण ग्रामपंचायतीने हा जिओ टॅगिंग सह वृक्षगणना अहवाल आपल्या वेबसाईटवर म्हणजेच ग्रामपंचायतीच्या वेबसाईटवर पब्लिश केला असेल तर आपल्याला हा पहिला पर्याय सिलेक्ट करायचा आहे. किंवा आपण जर आपल्या ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर जर हा जिओ टॅगिंग सह वृक्षगणना अहवाल पब्लिश केलेला असेल, प्रकाशित केलेला असेल तर आपल्याला हा 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर आपण ग्रामपंचायतीच्या वेबसाईटवरती आणि नोटीस बोर्डवर अशा दोन्ही ठिकाणी केलेला असेल तर बोथ हा पर्याय आपण सिलेक्ट करायचा आहे. 1C मध्ये आपण वृक्षगणना अहवाल हा संकेतस्थळावरती प्रकाशित केलेला असेल म्हणजेच वेबसाईटवर पब्लिश केलेला असेल तर त्याचा आपल्याला एक स्क्रीनशॉट लागणार आहे वेब पेजचा. आणि जर आपण ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर केलेला असेल तर ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डचा जिओटॅग फोटोग्राफ इथे आपल्याला लागणार आहे. आणि दोन्ही ठिकाणी केलेला असेल तर आपल्याला स्क्रीनशॉट आणि नोटीस बोर्डचा फोटो, जिओटॅग फोटोग्राफ हे दोन्ही कंपाईल करून PDF फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचं आहे.
आता आपण जो काही वृक्षगणना अहवाल तयार केलेला आहे तर त्याची स्थिती काय आहे हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान आपण जो काही वृक्षगणना अहवाल तयार केलेला आहे तो जर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किती टक्के क्षेत्र कव्हर करतो त्यावरती इथे आपल्याला पर्सेंटेज इथे दिसत आहेत. म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीने जो काही वृक्षगणना अहवाल तयार केलेला आहे तो जर 100% ते 75% ग्रामपंचायतीचं क्षेत्रफळ कव्हर करत असेल तर आपल्याला हा पहिला पर्याय सिलेक्ट करायचा आहे. 50 ते 75, 25 ते 50 आणि 25 पेक्षा कमी ह्यापैकी जो काही आपला जिओ टॅगिंगचा वृक्षगणना अहवाल हा क्षेत्रफळ कव्हर करत असेल तो पर्याय सिलेक्ट करायचा आहे. आणि आपण जो BMC ने जो काही ट्री सेन्सस रिपोर्ट बनवलेला आहे म्हणजेच वृक्षगणना अहवाल तयार केलेला आहे तर त्याची एक प्रत इथे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे. त्याच पद्धतीनं आपला जो ट्री सेन्सस रिपोर्टचा तपशील आहे तो आपल्या विहित एक्सेल शीटमध्ये जे काही तपशील आहेत वृक्षगणना अहवालाशी निगडीत ते भरून ती एक्सेल फाईल इथे आपल्याला 1F मध्ये अपलोड करायची आहे. माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान आपण जो काही वृक्षगणना अहवाल तयार केलेला आहे त्याचबरोबर आपण पुरातन वृक्षांचा अहवाल तयार केला आहे का त्याची यादी तयार केली आहे का. इथे 2 ड्रॉपडाऊन ऑप्शन्स आहेत येस अँड नो. जर आपण पुरातन वृक्षांची म्हणजेच हेरिटेज ट्रीजची यादी तयार करून प्रकाशित केली असेल तर आपण येस ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे आणि जर आपण केले नसेल तर आपण नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. आपण पुरातन वृक्षांची यादी तयार केली असेल तर येस सिलेक्ट करून आपण जो काही हेरिटेज ट्रीज म्हणजेच पुरातन वृक्षांचा वृक्षगणना अहवाल तयार केलेला आहे तो आपल्याला इथे 2B मध्ये अपलोड करायचा आहे PDF फॉर्मॅटमध्ये. आणि पुरातन वृक्षांची जी यादी आपण तयार केलेली आहे ती यादी आपल्याला 2C मध्ये इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे. आपण हा जो काही हेरिटेज ट्रीजचा जो मेंटेनन्स प्लॅन काही तयार केलेला असेल म्हणजेच पुरातन वृक्षांचा देखभालीचा अहवाल तयार केलेला आहे की नाही केला असेल तर आपण येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि हेरिटेज ट्रीजचा जो काही मेंटेनन्स रिपोर्ट आपण तयार केलेला आहे देखभालीचा अहवाल तयार केला आहे तो इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. जर आपण पुरातन वृक्षांच्या देखभालीसाठी काही अहवाल तयार केला नसेल तर आपण नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. इथे आपला हा इंडिकेटर संपलेला आहे तर इथे आपण सेव्ह ड्राफ्ट करून पुढच्या इंडिकेटरची माहिती पाहूयात. आपला तिसरा पुढचा इंडिकेटर आहे रोपवाटिकेची निर्मिती. आपल्या इथे रोपवाटिकेची यादी द्यावी लागणार आहे म्हणजेच आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती रोपवाटिका आहेत तर त्याची संख्या इथे आपल्याला द्यायची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वतःची किंवा काही खाजगी रोपवाटिका असतील तर त्यांची सुद्धा संख्या तुम्ही इथे एकत्रित देऊ शकता. 1B मध्ये आपल्याला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या काही नर्सरीज आहेत तर त्या रोपवाटिकांची एकूण संकलित क्षमता म्हणजे क्युम्युलेटिव्ह कॅपॅसिटी इथे चौरस मीटर्स मध्ये द्यायची आहे. 2B मध्ये आपल्याला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं एकूण एकत्रित भौगोलिक क्षेत्र किती आहे तर ते इथे आपल्याला चौरस किलोमीटर्स मध्ये द्यायचं आहे. 2B मध्ये ही जी फील्ड आहे 2B ची क्युम्युलेटिव्ह कॅपॅसिटी ऑफ नर्सरी तर ही इथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. 3A मध्ये आपले जे काही रोपवाटिका आहेत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यामध्ये 4 फुटांपेक्षा अधिक उंचीचे किती सॅम्पलिंग्स आहेत म्हणजे किती रोपे आहेत सध्या प्रेझेंट आहेत किंवा आपण जर विक्री केलेले असतील तर त्याची एकत्रित संख्या इथे आपल्याला 3A मध्ये द्यायची आहे. 3B मध्ये आपली जी विहित एक्सेल शीट आहे त्यामध्ये आपल्याला रोपवाटिकांच्या संदर्भातले सर्व तपशील भरून आपल्याला इथे ती एक्सेल फॉर्मॅट अपलोड करायचा आहे. 3C मध्ये आपल्याला रोपवाटिकांचे जे तुम्ही जिओटॅग फोटोग्राफ्स काढलेले आहेत ते PDF फॉर्मॅटमध्ये सर्व कंपाईल करून ती PDF फॉर्मॅट इथे आपल्याला अपलोड करायची आहे ज्याची साईज ही मॅक्झिमम 5 MB असली पाहिजे. इथे हा आपला इंडिकेटर संपलेला आहे तर तो सेव्ह ड्राफ्ट करून आपल्याला नेक्स्ट इंडिकेटरची माहिती आपण पाहूयात. आपला चौथा इंडिकेटर आहे नव्याने तयार करण्यात आलेले हरित क्षेत्र आणि त्यांची देखभाल. तर माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान आपण किती नवीन हरित क्षेत्र तयार केली तर त्याची संख्या इथे आपल्याला 1A मध्ये द्यायची आहे. हे हरित क्षेत्र तयार करतानाचे जे काही कार्यारंभ आदेश असतील तर ते सर्व आपल्याला 1B मध्ये इथे PDF फॉर्मॅटमध्ये कंपाईल करून ती PDF फाईल इथे अपलोड करायची आहे.
1C मध्ये आपलं जे काही वर्क ऑर्डर्स आपण जे काही काम केलेलं आहे तर त्याचं वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजेच कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र जे आहे ते इथे आपल्याला 1C मध्ये अपलोड करायचं आहे. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या हरित क्षेत्रांची देखभाल आपण कशी करणार आहोत तर त्यासाठी जो काही आपण मेंटेनन्स प्लॅन म्हणजेच देखभालीचा अहवाल तयार केलेला असेल तर तो इथे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. 1E मध्ये आपल्याला आपण वृक्षारोपण करतानाचेच म्हणजेच नवीन हरित क्षेत्र तयार करतानाचे जे काही फायनान्शियल ब्रीफ्स आहेत म्हणजेच आर्थिक अहवाल आहेत तर ते सर्व कंपाईल करून इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. 1F मध्ये आपल्याला हरित क्षेत्र तयार करता पूर्वीचे जे काही फोटोज आहेत जिओटॅग फोटोग्राफ्स तर ते सर्व कंपाईल करून ते PDF फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचे आहेत. 1G मध्ये आपल्याला हरित क्षेत्रात निर्मिती करतानाचे जे काही जिओटॅग फोटोग्राफ्स आपण काढलेले असतील तर ते सर्व फोटोग्राफ्स आपल्याला कंपाईल करून ते इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. 1H मध्ये आपल्याला आपण जो काही नव्याने हरित क्षेत्र तयार केलेले आहे त्याचे माझी वसुंधरा अभियानाच्या शेवटच्या 2 महिन्यातले जे काही स्थितीतले फोटोज असतील तर ते सर्व जिओटॅग फोटोग्राफ्स काढून आपल्याला इथे एका PDF फॉर्मॅटमध्ये कंपाईल करून ती PDF फाईल इथे अपलोड करायची आहे. 1AI मध्ये आपला जो विहित एक्सेल फॉर्मॅट आहे त्यामध्ये आपल्याला नव्याने तयार करण्यात येणाऱ्या हरित क्षेत्रांसंदर्भातले जे काही तपशील आहेत ते सर्व तपशील भरून ती एक्सेल फाईल इथे आपल्याला 1I मध्ये अपलोड करायची आहे. माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान आपण नव्याने देवराई पंचवटी किंवा घनवन तयार केलेलं असेल तर त्याचं एकत्रित एकूण क्षेत्रफळ इथे आपल्याला किलोमीटर्स मध्ये द्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपण देवराई पंचवटी घनवन जिथे तयार केलेलं आहे त्याचं वैध गुगल मॅप लिंक इथे आपल्याला 2B मध्ये द्यायचं आहे. 2C साठी इथे आपल्याला आपण जे काही नव्याने देवराई पंचवटी किंवा घनवन तयार केलेलं आहे तर त्याचा जो काही कार्यारंभ आदेश आहे तो इथे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. 2D मध्ये आपल्याला कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र द्यायचं आहे. 2E मध्ये आपण जे काही नव्याने तयार केलेली देवराई पंचवटी किंवा घनवन आहे तर त्याच्यासाठी आपण जो काही मेंटेनन्स प्लॅन म्हणजेच देखभालीचा अहवाल तयार केलेला आहे तो PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. देवराई पंचवटी घनवन तयार करत असतानाचे जे काही आर्थिक प्रगतीचे अहवाल आहेत ते इथे आपल्याला 2F मध्ये PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. 2G मध्ये आपल्याला हरित क्षेत्र तयार करता पूर्वीचे म्हणजेच आपण जे काही देवराई पंचवटी घनवन तयार करणार आहोत त्याच्या पूर्वीचे फोटोज इथे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये द्यायचे आहेत. 2H मध्ये आपल्याला देवराई पंचवटी घनवन तयार करता दरम्यानचे जे काही फोटोज आपण काढलेले आहेत जिओटॅग फोटोग्राफ्स ते सर्व कंपाईल करून आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये 2H मध्ये अपलोड करायचे आहेत. देवराई पंचवटी आणि घनवन जे आपण माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान तयार केलेले आहे तर त्याचे आपल्याला माझी वसुंधरा अभियान 5 च्या शेवटच्या 2 महिन्यातले जे फोटोज आहेत ते आपल्याला जिओटॅग फोटोग्राफ्स काढायचे आहेत आणि ते इथे 2I मध्ये एका PDF फाईल मध्ये कंपाईल करून ती PDF फाईल इथे अपलोड करायची आहे. 3A पासून आपल्याला अपकीपचा डेटा इथे लागणार आहे म्हणजेच माझी वसुंधरा अभियान 1, 2, 3 आणि 4 दरम्यान आपण किती हरित क्षेत्र तयार केले आणि त्याचे गुगल मॅप लिंक्स इथे आपल्याला लागणार आहेत. 3A मध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान 1 दरम्यान आपण किती हरित क्षेत्र तयार केले तर त्याची संख्या द्यायची आहे आणि तितकीच गुगल मॅप लिंक्स इथे द्यायची आहेत. एक पेक्षा जास्त हरित क्षेत्र तयार केलं असेल तर इथे निळ्या रंगात आपल्याला ॲड ऑन ऑप्शन दिसत आहे तर ॲड ऑन ऑप्शनचा वापर करून आपण एक पेक्षा जास्त इथे लोकेशन्स देऊ शकतो. 3B मध्ये इथे आपल्याला माझी वसुंधरा अभियान 2 दरम्यान आपण किती हरित क्षेत्र तयार केले आणि तेवढेच आपल्याला इथे गुगल मॅप लिंक्स वैध गुगल मॅप लिंक्स इथे आपल्याला द्यायचे आहेत. एक पेक्षा जास्त असेल तर ॲड ऑन ऑप्शनचा वापर करून आपण एक पेक्षा जास्त लोकेशन्स इथे देऊ शकतो. 3C मध्ये आपल्याला आपण माझी वसुंधरा अभियान 3 दरम्यान किती हरित क्षेत्र तयार केली तर त्याची संख्या देऊन इथे 3I पासून खाली आपण वैध गुगल मॅप लिंक्स द्यायचे आहेत. एक पेक्षा जास्त लोकेशन असेल तर ॲड ऑन ऑप्शनचा इथे वापर करायचा आहे. 3D मध्ये इथे आपल्याला आपण माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान किती हरित क्षेत्र तयार केली त्याची संख्या देऊन तेवढ्याच इथे वैध गुगल मॅप लिंक्स इथे अपलोड करायचे आहेत.
एक पेक्षा जास्त असेल तर ॲड ऑन ऑप्शनचा वापर करून आपण तेवढ्या गुगल मॅप लिंक्स इथे कॉपी पेस्ट करायच्या आहेत. 3E मध्ये आपल्याला आपण जे काही अपकीप मध्ये जो डेटा भरत आहोत हरित क्षेत्रांचा, तर त्या सर्व हरित क्षेत्रांचे जिओटॅग फोटोग्राफ्स आपल्याला सद्यस्थितीतले लागणार आहेत. ते जिओटॅग फोटोग्राफ्स सर्व आपल्याला काढून आपल्याला एका PDF फाईलमध्ये कंपाईल करून ती PDF फाईल इथे अपलोड करायची आहे. जिओटॅग फोटोग्राफ्सची PDF फाईल इथे अपलोड करत असताना लक्षात ठेवा, आपण इथे मॅक्झिमम एकच फाईल अपलोड करू शकतो. ती PDF फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्याची मॅक्झिमम साईज ही 5 MB असली पाहिजे. 5 MB पेक्षा जास्त असेल तर ती फाईल कंप्रेस करून पुन्हा इथे अपलोड करायची आहे. आपण जे काही हरित क्षेत्र तयार केलेले होते, तर त्यासाठीचा जो काही आपण मेंटेनन्स प्लॅन तयार केलेला होता, त्याची कशी देखभाल केली जाते हे सांगणारा जो देखभालीचा अहवाल आहे तो इथे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. इथे हा इंडिकेटर संपलेला आहे. हा इंडिकेटरची माहिती भरून झाल्यावर आपण सेव्ह ड्राफ्ट करायचा आहे आणि पुढच्या इंडिकेटरची माहिती भरायची आहे. आपला 5वा इंडिकेटर आहे लोक जैवविविधता नोंदवही तयार करणे आणि त्याचे दस्तऐवजीकरण करणे. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी म्हणजेच जैवविविधता व्यवस्थापन समिती गठीत झालेल्याचा दिनांक आपल्याला ह्या कॅलेंडरमधून सिलेक्ट करायचा आहे. ज्या दिवशी आपण जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापित केलेली असेल ती तारीख इथे सिलेक्ट करायची आहे आणि ह्या कमिटीचं फॉर्मेशन लेटर म्हणजेच आदेशपत्र जे आहे आणि त्याची सदस्य यादी जी आपण तयार केलेली आहे ती PDF फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायची आहे. आता ह्या BMCनेच म्हणजे जैवविविधता व्यवस्थापन समितीने माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान किती बैठका घेतल्या तर त्याची संख्या इथे आपल्याला द्यायची आहे. बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीने जर PBR म्हणजेच पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर बनवलेला असेल किंवा मंजूर केलेला असेल तर इथे 2 ड्रॉपडाऊन ऑप्शन्स आहेत, येस अँड नो. जर आपण मंजूर केलेला असेल तर आपण येस सिलेक्ट करून पुढच्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. म्हणजेच हा जो आपण PBR तयार केलेला आहे तो PBR तयार केल्याचे जे काही प्रमाणपत्र आहे ते इथे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे 3B मध्ये. जर आपण PBR तयार केलेला नसेल तर आपण इथे नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. PBR तयार करून झाल्यानंतर आपण जर हा PBR महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड म्हणजेच महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाकडे सादर केला असेल तर आपण ह्या 2 ड्रॉपडाऊन ऑप्शन्स मधून येस अँड नो असे आहेत. केला असेल आपण सादर तर आपण येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जेव्हा आपण PBR सबमिट करतो तेव्हा आपल्याला एक एक्नॉलेजमेंट रिसिप्ट मिळते. तर ती जी एक्नॉलेजमेंट रिसिप्ट आहे ती इथे PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायची आहे आणि जर आपण सबमिट केलेलं नसेल तर आपण नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. PBR तयार करून झाल्यानंतर आपण जैवविविधता व्यवस्थापन समितीने जर काही कृती आराखडा तयार केलेला असेल, काही ॲक्शन प्लॅन तयार केला असेल तर इथे आपण येस ऑप्शन सिलेक्ट करून त्या ॲक्शन प्लॅनची म्हणजेच कृती आराखड्याची प्रत इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे आणि जर आपण कृती आराखडा तयार केला नसेल तर आपण नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. जैवविविधता कायदा 2002 संबंधी जर आपण काही क्षमता वृद्धीचे कार्यक्रम केलेले असतील तर त्याची संख्या इथे आपल्याला द्यायची आहे आणि ह्या क्षमता वृद्धी कार्यक्रमाचे जे काही तपशील आहेत ते आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये 36B मध्ये इथे अपलोड करायचे आहेत. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही जैवविविधता वारसा स्थळं असतील तर ती आपण जाहीर केली आहेत की नाही, तर यादी जर आपण जाहीर केली असेल तर आपण येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि जे काही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साइट्स म्हणजेच जैवविविधता वारसा स्थळं असतील तर त्याची यादी जी आपण तयार केलेली आहे ती PDF फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायची आहे आणि ह्या जैवविविधता वारसा स्थळांची देखभाल आपण कोणत्या पद्धतीने करत आहोत हे सांगणारा जे काही देखभालीचा अहवाल आहे तो इथे आपल्याला 7C मध्ये अपलोड करायचा आहे. जर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेने जैवविविधता वारसा स्थळांची यादी जर आपण प्रकाशित केलेली नसेल तर आपण नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. इथे हा इंडिकेटरची माहिती भरून झालेली आहे. हा सेव्ह ड्राफ्ट करून आपण पुढच्या इंडिकेटरकडे जाऊया. आपला पुढचा इंडिकेटर आहे मातीच्या माध्यमातून कार्बन सिंक करणे. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो ओला कचरा तयार होत आहे त्यावर पर्यावरणपूरक पद्धतीने
प्रक्रिया करून आपण त्यापासून खत निर्मिती करतो. तर ही जे काही आपण खत तयार केलेलं आहे त्याचा गुणवत्ता अहवाल आपण तयार केला आहे की नाही, इथे 2 ड्रॉपडाऊन ऑप्शन्स आहेत, येस अँड नो. जर आपण गुणवत्ता अहवाल तयार केला असेल तर येस ऑप्शन सिलेक्ट करून या गुणवत्ता अहवाल जो आपण तयार करून घेतलेला आहे त्याचं PDF फॉर्मॅटमध्ये तो गुणवत्ता अहवाल आपल्याला इथे 1A मध्ये अपलोड करायचा आहे. जर आपण गुणवत्ता अहवाल तयार केला नसेल तर आपण नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. पुढे आपल्याला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान जे काही ओला कचरा तयार होत आहे तर त्याचे तपशील इथे आपल्याला लागणार आहेत. 2A मध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान आपण किती ओला कचरा तयार केला तर त्याचं प्रमाण इथे आपल्याला मेट्रिक टन मध्ये द्यायचं आहे. 2B मध्ये आपल्याला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जेवढा ओला कचरा तयार होत आहे त्यापैकी किती गोळा केला गेला तर त्याचं प्रमाण इथे आपल्याला मेट्रिक टन मध्ये द्यायचं आहे. 2C मध्ये इथे आपल्याला आपण जो काही ओला कचरा गोळा करत आहोत त्यापैकी किती कचरा हा आपण प्रक्रियेसाठी पाठवत आहोत तर त्याचं प्रमाण इथे आपल्याला 2C मध्ये द्यायचं आहे. जे काही प्रक्रिया केलेला ओला कचरा आहे त्यापैकी किती प्रमाणात कंपोस्ट म्हणजेच खत तयार होतं तर त्याचं खताचं प्रमाण हे इथे आपल्याला मेट्रिक टन मध्ये द्यायचं आहे. जे खत तयार होत आहे ते जर आपण विक्री करत असू तर 2E मध्ये आपल्याला त्याचं प्रमाण द्यायचं आहे. आणि 2F मध्ये जर आपण हे जे काही खत तयार होत आहे ते जर आपण स्वतः वापरत असू तर त्याचं प्रमाण इथे आपल्याला मेट्रिक टन मध्ये द्यायचं आहे. 2G म्हणजे जे काही इथे पर्सेंटेज आहे ही फील्ड इथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. कंपोस्ट प्लांटचे इथे जे काही लॉगबुक मेंटेन करत आहोत तर त्या लॉगबुकचे जिओटॅग फोटोग्राफ्स काढून ते इथे आपल्याला सर्व फोटोज कंपाईल करून ते PDF फॉर्मॅटमध्ये इथे अपलोड करायचे आहेत. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो कंपोस्ट प्लांट आहे तर त्याची इथे आपल्याला वैध गुगल मॅप लिंक द्यायची आहे 2I मध्ये. 2J मध्ये इथे आपल्याला आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो कंपोस्ट प्लांट आहे त्याचे तसेच प्रॉडक्ट म्हणजेच खताचे आणि हे खत जर आपण विक्रीला ठेवत असू तर त्या दुकानाचे जिओटॅग फोटोग्राफ्स काढून ते सर्व कंपाईल करून आपल्याला इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी काही शेतजमीन आहे तर त्याचे आपल्याला इथे डिटेल्स लागणार आहेत. उदाहरणार्थ माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील एकूण शेतजमिनीचं क्षेत्रफळ इथे आपल्याला हेक्टर्स मध्ये लिहायचं आहे. उदाहरणार्थ 100 हेक्टर्स आपल्याकडे एकूण शेतजमीन आहे. त्यापैकी किती शेतजमीन ही मातीच्या आरोग्याची चाचणी केलेली आहे. जर 50 हेक्टर जमीन असेल तर 3C इथे जो पर्सेंटेज आहे तो इथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. त्याच पद्धतीने 4 साठीचे डिटेल्स आपल्याला इथे भरायचे आहेत. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील एकूण शेतकऱ्यांची संख्या द्यायची आहे. आपल्याकडे 100 शेतकरी आहेत तर तसे द्यायची संख्या. त्यानंतर 4B मध्ये इथे आपल्याला ह्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांकडे मृदा आरोग्य कार्ड म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड आहे त्याची संख्या द्यायची आहे. जर माझ्याकडे 30 शेतकऱ्यांकडे असतील तर आपण ती संख्या इथे देऊन हा जो 4C आहे तो इथे पर्सेंटेज हे इथून ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. 4D मध्ये इथे आपल्याला आपल्याकडे जे काही मृदा आरोग्य कार्ड योजनेअंतर्गत जे काही मृदा आरोग्य पत्रिका मिळालेल्या आहेत त्या सर्व कंपाईल करून त्या PDF फॉर्मॅटमध्ये इथे 4D मध्ये अपलोड करायच्या आहेत. 5 मध्ये आपल्याला मातीचं परीक्षण केलेल्या शेतजमिनींचा तपशील आणि मृदा आरोग्य कार्ड असलेल्या शेतकऱ्यांचा तपशील हा सर्व एक्सेल फॉर्मॅटमध्ये आपल्या प्रिस्क्राइब्ड एक्सेल फॉर्मॅटमध्ये भरून ती एक्सेल फॉर्मॅट इथे आपल्याला 5 मध्ये अपलोड करायची आहे. इथे हा इंडिकेटर बनवून झालेला आहे तो सेव्ह ड्राफ्ट करून आपण पुढच्या इंडिकेटरची माहिती पाहूयात. आपला पुढचा इंडिकेटर आहे बांबू खस शेवगा लागवड. माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान बांबू खस आणि शेवगा लागवडीला
प्रोत्साहन देण्यासाठी आपण किती जनजागृती कार्यक्रम घेतले तर त्याची संख्या इथे आपल्याला द्यायची आहे. 1A मध्ये पहिल्या तिमाहीमध्ये, 1B मध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये आणि 1C मध्ये तिसऱ्या तिमाहीमध्ये आपण किती जनजागृती कार्यक्रम घेतले तर त्याची संख्या द्यायची आहे. 1D मध्ये आपल्याला आपण हे जे काही जनजागृती कार्यक्रम घेत आहोत त्या दरम्यान नागरिकांच्या सहभागासंबंधीचा जो काही तपशील आहे तो आपल्याला आपल्या प्रिस्क्राइब्ड एक्सेल फॉर्मॅटमध्ये भरून ती एक्सेल फाईल इथे अपलोड करायची आहे. 1E मध्ये आपण जनजागृती कार्यक्रम करत असतानाचे जे काही जिओटॅग फोटोग्राफ्स घेतलेले असतील तर ते सर्व कंपाईल करून ते इथे PDF फाईलमध्ये अपलोड करायचे आहेत. आता आपल्याला आपण जे काही वृक्ष लागवड केलेले आहे तर त्याचे डिटेल्स इथे आपल्याला द्यायचे आहेत. 2A मध्ये आपण माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान किती बांबू लागवड केली तर त्याची संख्या द्यायची आहे. 2B मध्ये इथे आपल्याला आपण जेवढे बांबू वृक्ष लागवड केलेली आहे त्यापैकी किती बांबू वृक्ष जगले तर त्याची संख्या द्यायची आहे. 2C मध्ये आपल्याला आपण किती खस लागवड केली तर त्याची संख्या इथे द्यायची आहे. 2D मध्ये जेवढे आपण खस लागवड केलेली आहे त्यापैकी किती जगले तर त्याची संख्या इथे आपल्याला 2D मध्ये द्यायची आहे. 2E मध्ये आपण माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान किती शेवग्याची झाडे लावली तर त्याची संख्या द्यायची आहे. त्यापैकी किती जगले हे आपल्याला 2F मध्ये लिहायचं आहे. बांबू खस शेवगा लागवड करत असतानाचे जे काही स्टेज वाईज जिओटॅग फोटोग्राफ्स आहेत ते आता इथे आपल्याला लागणार आहेत. 2G मध्ये आपण वृक्षारोपणापूर्वीचे फोटोग्राफ्स इथे सर्व कंपाईल करून PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. 2H मध्ये आपण बांबू खस आणि शेवगा लागवड करता दरम्यानचे जे काही फोटोग्राफ्स घेतलेले असतील जिओटॅग फोटोग्राफ्स तर ते सर्व इथे PDF फाईलमध्ये एका कंपाईल करून ती PDF फाईल इथे अपलोड करायची आहे. 2I मध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान 5 च्या शेवटच्या 2 महिन्यातले जे काही फोटोज असतील ते काढून इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. 2J मध्ये आपण बांबू खस आणि शेवगा लागवडीसाठीचे जे काही कार्यारंभ आदेश आहेत ते PDF फाईलमध्ये अपलोड करायचे आहेत. 2K मध्ये बांबू खस शेवगा लागवडीसाठीचा जो काही देखभालीचा अहवाल तयार केला असेल आपण तो इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. हे वृक्षारोपण करताना दरम्यानचे जे काही आर्थिक प्रगतीचे अहवाल आहेत ते सर्व कंपाईल करून ते आपल्याला इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. 2M मध्ये आपली जी प्रिस्क्राइब्ड एक्सेल फॉर्मॅट आहे त्यामध्ये सर्व प्लांटेशनचा तपशील भरून ती एक्सेल फाईल इथे आपल्याला अपलोड करायची आहे 2M मध्ये. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला जे काही बांबू स्पर्धेअंतर्गत लक्ष मिळालेले असेल ते साध्य केले तर आपण येस ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे आणि जर आपलं साध्य झालं नसेल लक्ष तर आपण नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. आपला पुढचा इंडिकेटर आहे बीट संकलन केंद्र. माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान बीट संकलन करणे आणि त्यापासून सीडबॉल्स तयार करणे यासाठी आपण किती जनजागृती उपक्रम घेतले तर त्याची संख्या इथे आपल्याला द्यायची आहे. 1A मध्ये आपण पहिल्या तिमाहीमध्ये किती जनजागृती कार्यक्रम घेतले त्याची संख्या द्यायची आहे. 1B मध्ये आपण दुसऱ्या तिमाहीमध्ये किती जनजागृती कार्यक्रम केले त्याची संख्या द्यायची आहे. 1C मध्ये आपण तिसऱ्या तिमाहीमध्ये बीज संकलन करणे आणि त्यापासून सीडबॉल्स तयार करणे यासाठी किती जनजागृती उपक्रम केले तर त्याची संख्या इथे आपल्याला 1C मध्ये द्यायची आहे. आपण जे काही जनजागृती कार्यक्रम घेतलेले आहेत त्या दरम्यान नागरिकांच्या सहभागासंबंधीचा तपशील आहे तर तो इथे आपल्याला प्रिस्क्राइब्ड एक्सेल फॉर्मॅटमध्ये भरून ती एक्सेल फाईल इथे आपल्याला अपलोड करायची आहे. 1E मध्ये आपल्याला जिओटॅग फोटोग्राफ्स लागणार आहेत. जनजागृती कार्यक्रम करता दरम्यानचे जे काही आपण जिओटॅग फोटोग्राफ्स काढलेले आहेत ते 1E मध्ये इथे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे. तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही बीट संकलन केंद्र आहे तर त्याचे डिटेल्स इथे आपल्याला लागणार आहेत. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बीट संकलन केंद्र आहे की नाही असेल तर आपण येस ऑप्शन सिलेक्ट करून त्या बीट संकलन केंद्राचा वैध गुगल मॅप लिंक इथे द्यायची आहे. त्याचबरोबर बीट संकलन केंद्राचे जिओटॅग फोटोग्राफ्स इथे आपल्याला काढून हे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत.
जर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बीज संकलन केंद्र नसेल तर आपण नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. बीज संकलन केंद्रामध्ये आपण किती देशी प्रजातीचे बिया गोळा केल्या तर त्याची संख्या इथे प्रमाण आपल्याला किलोग्रॅम्स मध्ये द्यायचं आहे. त्यापैकी किती देशी प्रजातीच्या बिया आपण साठवल्या तर त्याचं प्रमाण इथे आपल्याला किलोमध्ये द्यायचं आहे. देशी बियांचा ज्या आपण संकलित केलेल्या आहेत, गोळा केलेल्या आहेत आणि साठवणूक केलेली आहे तर त्या संबंधीचं जे काही आपण लॉगबुक मेंटेन करत आहोत तर त्या लॉगबुकचे फोटोज काढून इथे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. 3D मध्ये इथे आपल्याला आपण बीज संकलन केंद्रामध्ये साठवलेलं आणि पॅकेजिंग आणि प्रॉपर लेबलिंग करून ठेवलेले जे काही बियाणे आहेत तर त्याचे जिओटॅग फोटोग्राफ्स काढून इथे आपल्याला 3D मध्ये अपलोड करायचे आहेत. 4A मध्ये आपण बीज संकलन केंद्र तयार करतानाचे किंवा त्या दरम्यानचे उपक्रम जे काही आपण राबवत आहोत त्या संबंधीचे जे काही तपशील आहेत तर ते सर्व तपशील इथे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. सीड कलेक्शन सेंटरमध्येच आपण जे काही बियाणे साठवलेली आहेत तर त्याचा वापर आपण कसा केलेला आहे तर त्या दरम्यानचे जे काही आपण फोटोज काढलेले आहेत ते जिओटॅग फोटोग्राफ्स इथे आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. आपल्या बीज संकलन केंद्रामध्ये आपण जे काही बियाणे साठवून ठेवलेले आहेत तर त्याचा वापर आपण कसा केला तर त्यासाठी इथे आपल्याला आपण जर वापर त्याचा सीड बॉल्स तयार करण्यासाठी म्हणजे बीज गोळे तयार करण्यासाठी केला असेल तर येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि बीज गोळे तयार करतानाचे जे काही जिओटॅग फोटोग्राफ्स आहेत ते काढून कंपाईल करून ते आपल्याला इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. बीज संकलन केंद्रामधल्या बियांचा वापर जर आपण बीज गोळे तयार करण्यासाठी केला नसेल तर आपण नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. या बियांचा वापर जर आपण वृक्ष लागवडीसाठी केला असेल तर येस सिलेक्ट करून हे बियाणे वृक्षारोपणा करता दरम्यानचे जे काही फोटोज आहेत ते काढून तुम्हाला इथे PDF फाईलमध्ये अपलोड करायचे आहेत. जर आपण ह्या बियाणांचा वापर वृक्षारोपणासाठी केला नसेल तर आपण नो ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. इथे ह्या इंडिकेटरची माहिती भरून झालेली आहे. इथे आपण सेव्ह ड्राफ्ट करून नेक्स्ट इंडिकेटरकडे जाऊयात. आपला पुढचा इंडिकेटर आहे सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे शाश्वत शेती. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील एकूण शेतजमिनीचे पर्सेंटेज इथे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकूण किती शेतजमीन आहे तर त्याचं प्रमाण इथे आपल्याला हेक्टर्स मध्ये द्यायचं आहे. 1B मध्ये म्हणजे माझी वसुंधरा अभियान 5 पूर्वी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती शेतजमीन ही सेंद्रिय शेती अंतर्गत केली जात होती तर त्याचं एकूण एकत्रित क्षेत्रफळ इथे आपल्याला हेक्टर्स मध्ये द्यायचं आहे. 1C इथे जे पर्सेंटेज आहे ते इथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. आता माझी वसुंधरा अभियान 5 साठी आपल्याकडे सेंद्रिय शेती करण्यासाठी उपलब्ध शेतजमीन किती आहे तर ती इथे आपल्याला हेक्टर्स मध्ये द्यायचं आहे. त्याच पद्धतीने 2B मध्ये माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान आपण किती शेतजमीन ही नव्याने सेंद्रिय शेती अंतर्गत करत आहोत तर त्याचं एकूण क्षेत्रफळ इथे आपल्याला हेक्टर्स मध्ये द्यायचं आहे. 2C हा जो पर्सेंटेज आहे तो इथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. ऑर्गॅनिक फार्मिंग करता दरम्यानचे जे काही कार्यारंभ आदेश आहेत, कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र आहे आणि फायनान्शियल ब्रीफ्स आहेत तर ते 3A, 3B आणि 3C मध्ये अपलोड करायचे आहेत. 3D मध्ये आपल्याला परंपरागत कृषी विकास योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतजमिनीच्या आणि लाभार्थ्यांचा तपशील आपल्या ह्या प्रिस्क्राइब्ड एक्सेल फॉर्मॅटमध्ये भरून ती एक्सेल फाईल इथे आपल्याला अपलोड करायची आहे. 3E मध्ये आपल्याला आपण जिओटॅग फोटोग्राफ्स इथे आपल्याला लागणार आहेत. सेंद्रिय शेती करता दरम्यानचे जे काही आपण जिओटॅग फोटोग्राफ्स काढलेले आहेत ते सर्व कंपाईल करून ते इथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. त्याच पद्धतीने 3F मध्ये नोंदणीचे प्रमाणपत्र, व्यवहार प्रमाणपत्र किंवा राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम म्हणजेच NPOP किंवा रूपांतरित करण्याच्या प्रमाणपत्रांद्वारे प्रदान केलेले जे काही उत्पादन प्रमाणपत्र आहेत ते सर्व कंपाईल करून PDF फॉर्मॅटमध्ये इथे आपल्याला 3F मध्ये अपलोड करायचे आहेत. मध्ये इथे आपल्याला माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान तृणधान्याच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण किती जनजागृती कार्यक्रम केले
तर त्याची संख्या इथे आपल्याला 3G मध्ये द्यायची आहे. हे जनजागृती उपक्रम घेत असतानाचा जो काही तपशील आहे तो आपल्याला आपल्या प्रिस्क्राइब्ड एक्सेल फॉर्मॅटमध्ये भरून ती एक्सेल फाईल इथे 3H मध्ये अपलोड करायची आहे. माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान आपल्याला तृणधान्य शेती अंतर्गत समाविष्ट करण्यात येणाऱ्या शेतजमिनीचं क्षेत्रफळ इथे द्यायचं आहे. 4B जो आहे पर्सेंटेज हा इथे ऑटो कॅल्क्युलेट होऊन येईल. तृणधान्याची शेती करतानाचे जे काही तपशील आहेत तर ते सर्व आपल्याला आपल्या ह्या प्रिस्क्राइब्ड एक्सेल फॉर्मॅटमध्ये भरून ती एक्सेल फाईल इथे आपल्याला 4C मध्ये अपलोड करायची आहे. इथे हा इंडिकेटर संपलेला आहे, तर तो सेव्ह ड्राफ्ट करून आपण आता पुढचे इंडिकेटर्स पाहूया. इथे आपला हरित आच्छादन आणि जैवविविधता हा भाग समाप्त झालेला आहे.